गुरुवाक्य सदा सत्यम एकम परम पदम, ध्यानमूलम गुरुमूर्ती. बाबा हो द्या हो. सद्गुरू जनार्दन स्वामीचं ध्यान म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवाचं ध्यान आहे. त्यांच्या गुरुदेवाने त्यांना मंत्र अनुग्रह देताना, दीक्षा देताना तिथं नागाबाबा होते महाराज, दिगंबर अवस्थेतले होते. आणि दिगंबर कोण आहे? एक तर भगवान दत्तात्रय महाराज आहे आणि भगवान सदाशिव आहे. बाबाजींनी 16 वर्षे कठोर तपश्चर्या केली नागेश्वराचे. तर माझी वैयक्तिक श्रद्धा अशी आहे की ते नागाबाबा नव्हतेच, ते प्रत्यक्ष नागेश्वरच होते. त्यांनी बाबाजीला मंत्र अनुग्रह दिला आणि सांगितलं की मौनी बाबा मौन धरून साधना करायची ना. आता तुम्ही जसं मौन धरलं, धुनीतली विभूती घेतली, बाबाजींच्या सर्व अंगाला लावली. मौनगिरी तेरा नाम. आमच्याकडे 5 गुरु असतात आमचे. एक लंगोटी देतो, एक भस्म देतो, एक चोटी कापतो, अशा प्रकारचे एक मंत्र देतो आणि एक समजून सांगतो आचार्य गुरु. असे 5 प्रकारचे पंचसंस्कार म्हणतात त्यांना. संस्कार नाही, काही नाही. कोणी भगवस्त्र घालतं महाराज आणि कोणी केस वाढतं, जटा वाढतं, याला काही अर्थ नाही. हे भगवानचा अपमान आहे. पंचगुरू असतात, पहिल्यांदा पंचगुरू संस्कार होतात, नंतर महापुरुष संस्कार होतात आणि नंतर नागा संस्कार होतात. 3 संस्कार करावे लागतात संन्याशाला. घातले भगवस्त्र, चला. अरे अरे पण काय करणार, सगळीकडेच प्रदूषण येते. याच्यामध्ये कुठं थांबणार आहे का? या क्षेत्रात कुठे थांबणार आहे का? आम्ही किती जरी सांगितलं तरी. आणि म्हणून द्या हो. आणि अशा प्रकारचं सर्व अंगाला भस्म लावलं. मौनगिरी तेरा नाम. हे भस्माचा प्रसाद बाबाजी सांगायचे की मला माझ्या गुरुदेवाने दिला आहे. ये जिसको देगा तो उसका कल्याण हो जाएगा. विभूतीचं मंत्र दिलं जनार्दन स्वामीला आपल्या गुरुदेवांनी. किती कल्याण झालं महाराज. 7 आश्रमाची उभारणी झाली, 7 मंदिराची उभारणी झाली. स्वतः डोंगरावर जाऊन दगड काढून घडवून ते आणणं. तेव्हा काही ट्रॅक्टर वगैरे होते का? वेरुळा एक मोठं गाडी होती, त्याच्यामध्ये ते बैला त्या गाडीमध्ये दगड आणायचे आणि ते करायचे. काय किती कष्ट आहे महाराज. या देहानं पाहिलेलं म्हणून अंतःकरण भरून येतं. आणि म्हणून द्या हो, तेवढं कष्ट करण्याचं सामर्थ्य नाही. म्हणून विभूती दिली, सगळ्या अंगाला लावले. आम्हाला पण सगळ्या अंगाला, सगळं पूर्ण दिगंबर अवस्था होते. काहीच नाही राहत, अंगावर कपडा नाही राहत. सगळ्या अंगाला विभूती लावली सगळीकडं. मग नंतर इतकं हात धुवून घ्यायचे, खाली घोट्यापर्यंत पाय धुवून घ्यायचे आणि मग लंगोटी लावायची. पण दिगंबर अवस्थेतच आणि कुंभस्नान करायचं. अशा प्रकारचं नागाबाबाने दिलेली विभूती महाराज त्यांचे गुरुदेवाने. बाबाजीने किती आदर केला. गुरुदेवा तुम्ही दिलेल्या विभूतीनं किती लोकांचं कल्याण झालं. असं कल्याणाचा मार्ग सद्गुरू जनार्दन स्वामी अगोदरच गुरुदेवाकडून मागून घेतला.